मालक मजूर स्त्री पुरुष हा माणूस आहे. त्याला माणूस म्हणून देशातल्या इतर नागरिकांसारखं सन्मानाने सुखाने आणि समाधानाने जगता आलं पाहिजे. त्याकरता त्याचा धंदा फायद्याचा झाला पाहिजे. खर्च भरून निघाले वेळे रास्तभाव मिळाले पाहिजे. त्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. मी सुरुवातीला दुसऱ्या एका कवीच्या 4 ओळी म्हणतो की त्यांनी नवे जे तरुण पोरं आहे बच्चू भाऊ आगे बढो म्हणत आलेले सगळे स्फूर्ती घेऊन त्यांना एक चांगला संदेश दिलाय. कवी आहे इंद्रजित भालेराव. या कवीने या सगळ्या तरुण शेतकऱ्यांच्या पोरांना एक संदेश दिलाय लढाईत पुढे चालायला. यात एक वाक्य वापरलाय कुणब्याच्या पोरा. कुणबी हे एका जातीवाचक नाही. महात्मा फुल्यांनी याला कुणब्याने शेती केली म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणलं, कारण ते स्वतः माळी समाजाचे होते. म्हणून त्यांनी सर्व समाजाच्या शेतकऱ्यांचा कुणबी असा अर्थ धरलाय. हे कवी इंद्रजित भालेराव काय म्हणतात, शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक. खाऊ नको इक बाबा, मागू नको भीक. शिक बाबा शिक, लढायला शिक. पुढे हा कवी काय म्हणतो, कोट्यावधी कर्ज घेती दलालाची पोरं. बुडविती त्याचा कधी करती ना घोर. शिक बाबा शिक, बुडवायला शिक. घेतलेलं कर्ज सारा बुडवायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. आता लढाईची योग्य वेळ आली आहे आणि आम्ही दोघे परीक्षेला बसून नापास झालेले विद्यार्थी आहोत. तुम्ही आम्हाला सांगितलं की बाबा तुमचं काम सभागृहात नाही, तुमचं काम आहे आगे बढ़ो पीछे हटो लढते रहो. सर आंदोलन करत राहा. लढाई थांबवायची नाही है. बम ताकतीनं जिगरीनं सब झंडा साथ में लेकर, चाहे हिंदू रहे या मुसलमान रहे या बुद्ध रहे और कोई भी रहे, लेकिन किसान बनकर लढना पडेगा. तुमची सगळ्यांची तयारी असेल भाऊ. मला तुम्हाला वाटून आलं, मी उन्हात मगापासून पाहून राहिलो वामराव. म्हटलं एखादा उठून जाईल, एकही उठला नाही. वाह बढ़िया, एक बार ताली हो जाए. बहुत बढ़िया. अरे साले पैसे आणून लोक थांबत नाही रे देऊन. आता खऱ्या अर्थानं तुमचं शेक लागणं सुरू झाला खालून. जेवढा खालून शेक लागतं तेवढं वरतून उकडी आली पाहिजे. शेक लागते का नाही लागत. हमी भावानं शेक लागला, कर्जनं शेक लागला. ते मायक्रो फायनान्स वाले हराम खोरत कधी येईन आणि काय करा, मधातूनच गाडी उचलून घेऊन जाते. 1-2 कार्यालय तोडा लागल, आपल्याला ठोका लागल. 1-2 नराचे पाय तोडावं लागल. तोडल्याशिवाय जमणार नाही. लोक म्हणून हे भाषा तुम्हाला परवडते काय. मग कोणती काय आत्महत्या करायची भाषा परवडते. तुझ्या आयला आम्ही काय गांडू आहे का. जर अशा पद्धतीनं वागत असेल कोणी, आत्महत्या करायच्या अगोदर आम्हाला एक फोन करा. तू करतो घ्या काम सांगतो. आत्महत्या केल्यापेक्षा माझा एक चांगला कार्यक्रम आहे. तसं मेल्यापेक्षा मी म्हणतो तसं जर मेले तर मग काम जमते. बरोबर आहे ना. ते आत्महत्या आता बंद झाल्या पाहिजे सगळ्या. अब लढना चाहिए. आणि मग हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या खऱ्या अर्थानं साक्षीला ठेवून महात्मा ज्योतिबा फुले असेल, वीरांगना अहिल्यादेवी होळकर असेल. मी काल भगवा घालून होतो, आज पिवळा घालून आलो, आधी कधी हिरवा नाही तर निळा घालून येऊ. कलर से क्या मतलब है. अरे कलर से क्या मतलब है. किसी का नीला है तो किसी का भगवा है, किसी का हरा है, लेकिन हमारे दिमाग में तिरंगा है और किसान है. त्या रंगाने काय चाटायचं आम्ही. तुम्ही झेंडा कोणत्या जरुरी. कामाची ओळख पाहिजे, विचाराचा झेंडा पाहिजे. हा अजेंडा आहे आमचा विचाराचा. तो अजेंडा घेऊन आम्हाला जायचा आहे मित्र. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. ही लढाई 1-2 वर्षात हमी भावाची अवघ्या महाराष्ट्रात आपण पेटून काढल्याशिवाय राहणार नाही. एकतर वन्य प्राण्याची आणि हमी भावाची लढाई. अवघा महाराष्ट्र पेटू आपण इथून.
1 ते 1.5 वर्षामध्ये प्रचंड ताकदीनं प्रत्येक महिन्याला 15 दिवस फिरायचं ठरवलं आम्ही. एका भागात 15 दिवस फिरून त्याचा वेगळे आम्ही पाहतोय. जनजागृती करायची आहे माझ्या शेतकऱ्याची. तो पाय घासून मरणारा नाही तर हाताले हात देऊन लढणारा शेतकरी उभ्या महाराष्ट्रात आम्हाला उभा करायचा, उभ्या महाराष्ट्रात उभा करायचा. शिकण्याची स्वीकारण्याची मानसिकता झाली असती भाऊ, पण संख्या भरपूर आहे शेतकऱ्याची. पण तुम्ही आल्यानं किमान ते लढणं चालू ठेवावं एवढी आमची मानसिकता कायम राहतं. लक्षात घ्या तुमचं येणं किती महत्वाचं. लढाई लढायची तरी कशासाठी, आणि शेतकरी तयार असेल तर मग आम्ही तुम्हाला सांगतोय जीव गेला तरी 72 साला हक्क घेतल्याशिवाय राहणार. मोदीजी असू दे का देवा भाऊ असू दे का देवा भाऊचा बाप असू दे, चालेल हम सबके बाप हे बताना चाहिए. आम्ही सगळ्यांचे बाप आहोत. वामनराव भाऊ असेल, वामनरावजी चढप ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विधानसभात आवाज उठत होतो, त्यांच्या नावानं हा सगळा इलाखा ओळखला जातो. वामनरावजीच्या नावानं सगळे जे आमचे आयोजक आहेत ते म्हणत आम्ही 6 लोक होतो. आणि त्यानं जरी कार्यक्रम म्हटलं गौतमी पाटीलचा आहे रे, तर त्या बेवड्यानं घेतलेला कोण घेतला कार्यक्रम याच्यापेक्षा गौतमी आली जमलं आपलं काम. 15 मिनिटाच्या झलकासाठी 6 ग्राउंड अर्ध होत. रघुवीर कारेकर, हेमंत इसनकर आणि प्रकाश काळे काही सुटले असेल कदाचित, तेवढं माफ करतो, माफी मागतो. का ज्यांना आम्हाला आत्महत्या करायला भाग पाडतं. अरे पहिले शेतकरी कर्ज फेडायसाठी जमीन विकत होता, ढोरं आम्ही पाहतोय ढोरं विकत होतोय, जनावरं विकत होतोय, सोनं विकत होतोय, आता किडनी विका लागतं रे. लाज वाटू द्या, टाळ्या वाजवायचा विषय नाही आहे. आम्हाला शरम वाटली पाहिजे. साला तिथला आमदार आणि खासदार एक भेटायला गेला नाही, पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना फोन केला नाही. आणि दंगलीत जर मेला असताना, किडनी काढली असताना हिंदू मुसलमान म्हणून, तर आमची जायची गरज पडली नसती. हे सगळे भामटे तिथं जमा झाले असते. कारण आम्ही जातीपाती व्यवस्थित पेटून ठेवतो. आम्हाला जात फार महत्वाची आहे, धर्म फार महत्वाचा झालाय, तो असला पाहिजे प्रत्येकाचा. पण आमचा जो धर्म आहे शेतकरी धर्म, तो विसरता कामा नये हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलोय. लक्षात घ्या. झालो आमच्या सोबत कुठल्या गोष्टी आमच्यासाठी चांगल्या होतं सांगा. अरे बियाणं घेतलं ते डुप्लिकेट येतं, खत महाग झाली, औषधीचा पत्ता नाही, सगळ्या इकडून लूट कायम आहे. म्हणजे पेरणीपासून काळेपर्यंत लूटच आहे, आणि इकडे भाव नाही. काळेपर्यंत लूट आणि हातात पीक आलं का भाव भेटत नाही. दोनों तरफ मरण.